नीट परीक्षेतल्या गोंधळाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती, पण ही सुनावणी आता 8 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षा रद्द करण्यासंदर्भातली याचिका होती। नेमकं काय घडलं कोर्टात, सोमेश आपल्याला माहिती देणार आहे। सोमेश, ज्ञानदा, आज नीटच्या परीक्षेप्रकरणी जो घोटाळा म्हणजे ज्या प्रकारचा एक अव्यवस्था समोर आली होती, त्या अनागोंदी कारभारावरून काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं। सर्वोच्च न्यायालयाने त्या संपूर्ण प्रक्रियेवर स्थगिती द्यायला नकार दिलाय। परंतु जी NTA नॅशनल टेस्टिंग ऑथॉरिटी जी आहे, नॅशनल टेस्ट ऑथॉरिटी, त्यांच्या मार्फत नीट परीक्षा घेण्यात येते, त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आणि सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं आल्यानंतर म्हणजे NTAचं उत्तर आल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही ही केली जाईल। 8 जुलैला त्याबाबत पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे। सध्या नीटच्या प्रक्रियेवर संपूर्ण जी काउन्सिलिंगची प्रक्रिया या पुढचा टप्पा असतो त्यावरती स्टे द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे। ज्ञानदा, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।